Problem 1. If triangle XYZ similar to triangle LMN, write the corresponding angles of the two triangles and also write the ratio of corresponding sides. तर आपल्याला ट्रायंगल XYZ आणि ट्रायंगल LMN कसे दिले आहे, सिमिलर दिले आहे आणि त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स लिहायचे आहे आणि रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता टू ट्रायंगल्स कसे आहे, सिमिलर, तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कसे होईल, कॉन्ग्रुअंट, आणि करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कसा होईल, इक्वल म्हणजे प्रपोर्शनमध्ये. म्हणजे कसं लिहावं लागेल, ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल LMN आणि राईट काय करायचं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स, याचे करस्पॉन्डिंग अँगल्स लिहायचे आहे सिमिलर ट्रायंगलचे. तर करस्पॉन्डिंग अँगल्स. आता अँगल एक्सचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल, L. अँगल वायचा करस्पॉन्डिंग अँगल N आणि अँगल झेडचा करस्पॉन्डिंग अँगल N. म्हणजे अँगल एक्स याचा करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुअंट टू अँगल L. एक्सचा करस्पॉन्डिंग अँगल L होईल, वायचा करस्पॉन्डिंग अँगल M होईल, अँगल वाय याचा करस्पॉन्डिंग अँगल M आणि झेडचा करस्पॉन्डिंग अँगल N. झेडचा करस्पॉन्डिंग अँगल N. आणि ट्रायंगल सिमिलर आहे तर करस्पॉन्डिंग अँगल कसे राहील, कॉन्ग्रुअंट. आणि आता आपल्याला काय लिहायचं आहे, रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता लिहायचं आहे रेशिओज ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता करस्पॉन्डिंग साइड कोणत्या होईल, तर XYची करस्पॉन्डिंग साइड LM, YZची करस्पॉन्डिंग साइड MN आणि XZची करस्पॉन्डिंग साइड LN. आणि याचा रेशो कसा, इक्वल राहील, प्रपोर्शनमध्ये राहील. म्हणजे काय लिहावं लागेल, XY अपॉन LM करस्पॉन्डिंग साइड, XY अपॉन LM, XY अपॉन LM इज इक्वल टू YZ अपॉन MN, YZ अपॉन MN इज इक्वल टू XZ अपॉन LN, XZ अपॉन LN. रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड. तर ट्रायंगल सिमिलर आहे तर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कसा असतो, इक्वल असतो. प्रॉब्लेम 2. इन ट्रायंगल XYZ, XYची जी लेंथ आहे साइडची ती आहे 4 सेंटीमीटर, YZ साइडची लेंथ 6 सेंटीमीटर आणि XZ साइडची लेंथ 5 सेंटीमीटर. इफ ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल PQR, म्हणजे ट्रायंगल XYZ आणि ट्रायंगल PQR कसे दिले आहे, सिमिलर, अँड PQ साइडची लेंथ आहे 8 सेंटीमीटर, देन फाइंड द लेंथ ऑफ रिमेनिंग साइड ऑफ ट्रायंगल PQR. आणि ट्रायंगल PQRच्या रिमेनिंग साइडच्या लेंथ आपल्याला फाइंड करायच्या आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रायंगल सिमिलर दिले आहे. कोणते, ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल PQR, ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल PQR. आता ट्रायंगल कसे आहे, सिमिलर, म्हणजे यांच्या करस्पॉन्डिंग साइड कशा राहील, प्रपोर्शनमध्ये, आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुअंट राहील. तर आपल्याला याच्या PQR ट्रायंगलच्या रिमेनिंग साइड काढायची आहे. तर ट्रायंगल कसे आहे, सिमिलर, तर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कसा घ्यावा लागेल, इक्वल. म्हणजे कसं लिहावं लागेल, XY अपॉन PQ, म्हणजे या करस्पॉन्डिंग साइड याचा रेशो XY अपॉन PQ
इज इक्वल टू वाय झेडची करस्पॉन्डिंग साईड क्यू आर म्हणजे वाय झेड अपॉन क्यू आर इज इक्वल टू मग एक्स झेडची करस्पॉन्डिंग साईड कोणती होईल पी आर म्हणजे एक्स झेड भागीला पी आर एक्स झेड भागीला पी आर. तर करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो. आता याच्यामध्ये आपल्याला साईडच्या व्हॅल्यूज ठेवावं लागेल म्हणजे एक्स वाय किती दिली आहे 4 सेंटीमीटर म्हणजे एक्स वाय 4 अपॉन पी क्यू आपल्याला दिली आहे 8 सेंटीमीटर इज इक्वल टू वाय झेड दिली आहे 6 सेंटीमीटर आणि क्यू आर आपल्याला ट्रायंगल पी क्यू आरच्या रिमेनिंग साईड काढायची आहे म्हणजे क्यू आर दिलेली नाही आहे तर ही आपल्याला फाइंड करायची आहे इज इक्वल टू एक्स झेड आपल्याला 5 सेंटीमीटर दिली आहे आणि पी आर साईड आपल्याला फाइंड करायची आहे. तर आता या तिन्ही साईडचे रेशो कसे आहे इक्वल आहे. तर आपल्याला काय करावं लागेल फर्स्ट आणि सेकंड रेशो इक्वल घेऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला क्यू आरची लेंथ फाइंड करता येईल. त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्ड रेशो इक्वल घेऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पी आरची लेंथ काढता येईल. तर पहिले आपण फर्स्ट आणि सेकंड रेशो इक्वल घेऊ म्हणजे काय होईल 4 अपॉन 8 इज इक्वल टू 6 अपॉन क्यू आर. आणि आता आपल्याला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल 4 इंटू क्यू आर इज इक्वल टू 6 इंटू 8. मग काय होईल याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 6 48 आणि इथे बघा आपल्याला क्यू आर फाइंड करायचा आहे. तर 4 कुठे आहे न्यूमरेटरमध्ये लेफ्ट हँड साईडला. तर याला आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये आणायचं असेल राईट हँड साईडला आणायचं असेल तर हे कुठे येईल डिनॉमिनेटर म्हणजे 4 कुठे येईल डिवाइडमध्ये. मग आता आपल्याला इथे काय करावं लागेल 48ला 4नी डिवाइड करावं लागेल. तर 48ला 4नी डिवाइड केलं तर 4 1 जार 4 4 2 जार 8 12. तर क्यू आरची लेंथ आपल्याला किती मिळेल 12 सेंटीमीटर. आता क्यू आर काढून झाल्यानंतर आपल्याला पी आरची लेंथ काढायची आहे. तर पी आरच्या लेंथसाठी आपण काय करू फर्स्ट आणि थर्डचा रेशो इक्वल घेऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. तर मी इथे बाजूलाच काढून घेतो. तर काय होईल फर्स्ट आणि थर्ड इक्वल घ्यावं लागेल म्हणजे फर्स्ट रेशो आणि थर्ड रेशो म्हणजे 4 अपॉन 8 इक्वल टू 5 अपॉन पी आर 5 अपॉन पी आर. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 4 इंटू पी आर इज इक्वल टू 5 इंटू 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय होईल पी आर इज इक्वल टू तर पहिले याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल 5 8 जार 40 याचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल 40 आणि हे मल्टिप्लायमधले 4 आहे लेफ्ट हँड साईडला याला लेफ्ट हँड साईडला आणावं लेफ्ट हँड साईडवरनं राईट हँड साईडला आणायचं असेल तर न्यूमरेटरचा नंबर कुठे जातो डिवाइडला जातो म्हणजे अपॉन 4. बघ आता पी आर इज इक्वल टू काय होईल 4नी 40ला डिवाइड केलं तर 4 10 जार 40 म्हणजे इथे आन्सर किती येईल 10 म्हणजे पी आरची लेंथ किती होईल 10 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 3 ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स लेबल देम show their corresponding angles by the same side. Show the length of corresponding sides by numbers in proportion. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे ड्रॉ ए स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर सिमिलर ट्रायंगलची आपल्याला कच्ची आकृती काढायची आहे म्हणजे स्केच काढायचा आहे आणि लेबल देम आणि त्यांना नावं द्यायची आहे. तर आपण पहिले सिमिलर ट्रायंगल काढून घेऊ. तर याला नाव देऊन देऊ ए
पी सी आणि दुसरा काढायचा आहे त्याला नाव देऊन देऊ पी क्यू आर. पी क्यू आर. आता ए बी सी आणि पी क्यू आर आपण सिमिलर ट्रायंगल काढले, त्याचं स्केच लेबल देम त्यांना नाव दिलं ए बी सी पी क्यू आर. शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स बाय सेम साईन. आता ट्रायंगल्स कसे आहे, सिमिलर आहे. ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर आणि शो देअर करस्पॉन्डिंग अँगल बाय सेम साईन. आता करस्पॉन्डिंग अँगल कोणते होईल, जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुअंट असतात आणि करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असते. तर एचा करस्पॉन्डिंग अँगल पी होईल, म्हणजे ए आणि पी आपण सेम साईननी दर्शवून घेऊ. बी आणि क्यू काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल. तर हे कॉन्ग्रुअंट दाखवून देऊ, म्हणजे सेम साईननी बी आणि क्यू. त्याच्यानंतर सी आणि आर करस्पॉन्डिंग अँगल आहे, तर अँगल सी आणि आर हे कॉन्ग्रुअंट होईल, सेम साईननी डिनोट केले. झालं. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, शो द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साईड बाय नंबर इन प्रपोर्शन. आता साईडला आपल्याला नंबर द्यायचे आहे, तर यांचा रेशो कसा झाला पाहिजे, प्रपोर्शनमध्ये आला पाहिजे. तर इथे ए बीला मी 1 घेतो, ए सीला 2 आणि इथे 3, इथे पी क्यूला 2, इथे 4 आणि इथे 6. तर आता याचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा आला पाहिजे, इक्वल. तर ए बीची करस्पॉन्डिंग साईड कोणती होईल, पी क्यू. ए बीची करस्पॉन्डिंग साईड पी क्यू. तर याचा रेशो काढावा लागेल, ए बी अपॉन पी क्यू. तर किती होईल, ए बी 1 आहे, पी क्यू 2 आहे, 1 अपॉन 2. त्याच्यानंतर दुसरी करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, बी सी आणि क्यू आर. याचा रेशो काढावा लागेल, बी सी अपॉन क्यू आर. तर बी सी किती आहे, 3, क्यू आर किती आहे, 6. याचा रेशो किती होईल, इथे डिवाइड केलं 3नी डिवाइड होईल, 3 1 जा 3, 3 2 जा 6. त्याच्यानंतर तिसरी करस्पॉन्डिंग साईड ए सी आणि पी आर, ए सी अपॉन पी आर. याचा रेशो काढावा लागेल. तर ए सी किती आहे, 2 आणि पी आर किती आहे, 4 आहे. इथे 2नी डिवाइड होईल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 अपॉन 2. तर ए बी अपॉन पी क्यूचा रेशो 1 अपॉन 2 आहे, बी सी अपॉन क्यू आरचा रेशो 1 अपॉन 2 आहे आणि ए सी अपॉन पी आरचा रेशो किती आहे, 1 अपॉन 2. म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा आहे, इक्वल आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग साईड कशा होईल, प्रपोर्शनमध्ये. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर.